तुम्हाला तुमचं एक ड्रीम लाईफ घडवायचं आहे का? भविष्यात एक चांगलं लाईफ तुम्हाला क्रिएट करायचं आहे का? भविष्य जर चांगलं घडवायचं असेल तर ते आत्ता या क्षणामध्येच घडवायचं असतं. आत्ता तुमचे काय व्हायब्रेशन्स आहेत, तुमचे काय इमोशन्स आहेत, हेच रिफ्लेक्ट करणार आहेत किंवा हेच तुमचं फ्युचर घडवणार आहेत. आत्ता समजा तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, टेन्शनमध्ये आहात, गिल्टमध्ये आहात, इन्सिक्युरिटीमध्ये आहात, भीतीमध्ये आहात. हे जे इमोशन्स आहेत, या इमोशन्सवर तुमचं फ्युचर अवलंबून आहे. तुमच्या आतमध्ये जर हे इमोशन्स असतील तर तुमचं फ्युचर चांगलं कसं घडवणार तुम्ही? चांगलं फ्युचर म्हणजे काय? चांगलं ड्रीम लाईफ म्हणजे काय? एक चांगली हेल्थ हवी असते, फॅमिलीसाठी चांगली हेल्थ हवी असते, चांगला पैसा पाहिजे, चांगलं करिअर पाहिजे, ड्रीम हाऊस पाहिजे, एक चांगलं घर पाहिजे राहायला, चांगली गाडी पाहिजे, चांगल्या पिकनिक्स वेकेशन्स पाहिजेत. हे सगळं साधारणपणे सगळ्यांना हवं असतं. पण आज जर तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल, भीतीमध्ये, इन्सिक्युरिटीमध्ये असाल, कशाच्या तरी रागामध्ये असाल, काहीतरी तुम्हाला रिव्हेंज घ्यायचा आहे, कोणाचा तरी बदला घ्यायचा आहे, कोणीतरी तुम्हाला वाईट वागवलं, त्यांचा बदला घ्यायचा आहे, जेलसी फील होते, दुसऱ्यांचं चांगलं होतं आहे, आपल्याकडे चांगल्या गोष्टी येत नाही आहेत, ही जेलसी फील होते. असे सगळे इमोशन्स जर तुमच्या आतमध्ये असतील तर या इमोशन्सच्या आधारेच तुमचं पुढचं लाईफ क्रिएट होणार आहे. तुमचं ड्रीम लाईफ तुम्ही अचीव केलं, तुमच्या मनासारखं लाईफ तुम्हाला मिळालं, तर तुम्ही काय इमोशन्स फील कराल? तुम्हाला राग येईल का? तुम्हाला मग जेलसी फील होईल का? मग तुम्हाला इन्सिक्युरिटी फील होईल का? नाही ना. तुमचं ड्रीम लाईफ जर तुम्हाला अचीव झालं, तुम्ही तुमच्या ड्रीम लाईफमध्ये जगायला लागला, तर तुम्ही कोणते चांगले इमोशन्स फील कराल? तुम्ही हॅपीनेस फील कराल, पीस फील कराल, सिक्युरिटी फील कराल, राईट? मग हे जे इमोशन्स आहेत हे आधी तुम्हाला आत्ता प्रेझेंटमध्ये क्रिएट करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही या फीलिंग्समध्ये याल, पॉझिटिव्ह फीलिंग्समध्ये याल, तेव्हाच तुमचं पॉझिटिव्ह लाईफ क्रिएट होईल. तुमचा प्रेझेंट टेन्स तुमचा फ्युचर लाईफ घडवत असतं. आज तुमचं जे लाईफ आहे हे तुमच्या पास्ट लाईफनी घडवलेलं आहे. पास्टमध्ये तुम्ही जे विचार केले, जे इमोशन्स क्रिएट केले, ज्या तुमच्या मेमरीज आहेत, जे तुमचे अनुभव आहेत, त्याच्या आधारे आजचा दिवस तुमचा क्रिएट झालेला आहे. आजचं लाईफ तुमचं क्रिएट झालेलं आहे. मग आता तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे, हे असंच लाईफ पुढे तुम्हाला चालू ठेवायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे, की एक चांगलं लाईफ स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी क्रिएट करायचं आहे. अर्थातच तुम्हाला चांगलं लाईफ क्रिएट करायचं आहे. चांगलं लाईफ क्रिएट करायचं असेल तर याच्यासाठी आधी स्वतःवर काम करायला हवं. बाहेरच्या गोष्टींवर काम न करता स्वतःवर, स्वतःच्या माइंडवर काम करायला पाहिजे आणि आपल्या माइंडमध्ये या पॉझिटिव्ह गोष्टी क्रिएट करायला पाहिजे. आपल्या माइंडमध्ये आधी पीस, कामनेस, रिलॅक्सेशन हे इमोशन्स क्रिएट करायला पाहिजे. आपला माइंडसेट आधी पॉझिटिव्ह झाला पाहिजे, माइंडमध्ये पीस क्रिएट झाला पाहिजे. मग तो आपल्या लाईफमध्ये रिफ्लेक्ट होतो, आपल्या लाईफमध्ये मग क्रिएट होतो. तुम्ही जर स्ट्रेसमध्ये असाल, टेन्शनमध्ये असाल, तर अशा सिच्युएशन्स तुम्ही अट्रॅक्ट कराल. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला असेच लोक भेटतील, असेच सिच्युएशन्स भेटतील की ज्यामुळे तुम्हाला आणखी स्ट्रेस फील होईल. पण हे तर तुम्हाला नको आहे. फ्युचरमध्ये तुम्हाला एक पीसफुल लाईफ हवं आहे, एक हॅपी लाईफ हवं आहे. मग याच्यासाठी आजच तुम्हाला हे पीस तुमच्या माइंडमध्ये क्रिएट करायला हवं आहे. आणि याच्यासाठी तुमच्या माइंडमधली निगेटिव्हिटी, स्ट्रेस, टेन्शन, इन्सिक्युरिटी, भीती हे सगळं क्लिअर करायला हवं आहे. आणि याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन, होपोनोपोनो सारखं दुसरं टेक्निक नाही. डेली दिवसातून 2 वेळा होपोनोपोनो चॅन्टिंग करत राहा. सकाळी 108 वेळा आणि रात्री झोपायच्या आधी 108 वेळा. स्मिता निराळे या चॅनलवर 108 होपोनोपोनो रेपिटेशनचा व्हिडिओसुद्धा आहे, त्याचीसुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता. आणि दिवसभरसुद्धा माइंडमध्ये होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करत राहा. ही मॅजिकल प्रेयर आहे, यांनी तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्म होईल. आज तुमच्या लाईफमध्ये
मध्ये जो काही स्ट्रेस आहे, कारण काहीही असेल, जे काही टेन्शन आहे, जी काही इन्सिक्युरिटी आहे, ज्या कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला भीती वाटते, ही तुमच्या माइंडमधली भीती, इन्सिक्युरिटी, स्ट्रेस, टेन्शन, राग हे सगळं क्लिअर होईल. तुम्ही पीसफुल, काम, हॅपी फील करायला लागाल आणि मग तुमचं हॅपी लाईफ, ड्रीम लाईफ क्रिएट होईल. आज तुमची स्टेट ऑफ माइंड काय आहे, तुमच्या माइंडमध्ये तुम्ही काय फील करताय, याच्यावरच तुमचं फ्युचर अवलंबून आहे. तुम्हाला तुमचं ड्रीम लाईफ क्रिएट करायचं असेल तर आजपासूनच होपोनोपोनो प्रेयर रेग्युलरली चॅन्ट करायला लागा. आधी चॅन्ट केली असेल, मध्ये सोडून दिली असेल तरीसुद्धा काही हरकत नाही, पुन्हा सुरू करा. ही मॅजिकल प्रेयर आहे, ही मॅजिकल रिझल्ट्स देत असते. आणि ॲडव्हान्स होपोनोपोनोबद्दल माहिती करून घेण्यासाठी आमचा फ्री वेबिनार अटेंड करा. रविवारी संध्याकाळी 7 वाजता हा फ्री वेबिनार असतो आणि याच्यामध्ये ॲडव्हान्स होपोनोपोनोबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. ॲडव्हान्स होपोनोपोनोमुळे आपलं लाईफ कसं ट्रान्सफॉर्म होतं, फास्ट वेमध्ये कसं आपलं लाईफ ट्रान्सफॉर्म होतं, लाईफमधले वेगळे प्रॉब्लेम्सचं काय कारण आहे, त्याच्यावर कसं काम करायचं आणि एक हॅपी आणि सक्सेसफुल लाईफ आपल्यासाठी कसं क्रिएट करायचं, हे सगळं तुम्हाला या वेबिनारमध्ये समजेल. आणि याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होता. ड्रीम लाईफ क्रिएट करायचं असेल, चांगलं फ्युचर क्रिएट करायचं असेल तुमच्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी, तर आजपासूनच होपोनोपोनो प्रेयर चॅन्टिंगला सुरुवात करा आणि फास्ट रिझल्टसाठी ॲडव्हान्स होपोनोपोनोचा संडेचा 7 वाजताचा फ्री वेबिनार अटेंड करा आणि त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये मॅक्झिमम याला शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.